निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर सध्या आपल्यासोबत आहेत। ढगे सर नमस्कार। खरं तर शस्त्रसंधी सुरू आहे, मात्र इराणनं थेट हल्ले आता पुन्हा एकदा सुरू केलेत आणि एकीकडे ट्रम्प असं म्हणतायत की हल्ले करू नका, बेंजामिन नेतान्याहूंना त्यांनी तसा सल्ला देखील दिलेला आहे। एकूणातच या परिस्थितीकडे पाहता आपल्याला काय वाटतंय, काय भविष्य असणार आहे? नक्कीच आकांक्षा, आपण जर पाहिलं असेल तर एप्रिलमध्ये शस्त्रसंधी ज्यावेळेस झाली होती त्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इराणनं इस्रायलवर त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे। थोडीशी पार्श्वभूमी जर आपण समजली तर मागच्या काही काळामध्ये इस्रायलनं सदर्न लेबननमध्ये लेबननच्या दक्षिणेला असणाऱ्या हिजबुल्लांच्या स्थळावर जबरदस्त हल्ले केले। वर करणी अमेरिकेच्या पुढाकारानं एक प्रकारे शांततेशी संबंधित चर्चा सुरू आहे, पण तरी सुद्धा जो आहे इस्रायल जबरदस्त आक्रमकतेनं लेबननवर हल्ला करतोय आणि त्याचाच एक प्रकारे बदला म्हणून जे आहे इराणनं आता इस्रायलच्या नदन इस्रायलवर त्यांच्या उत्तरेला असणाऱ्या काही शहरांवर हल्ला केला। त्याचा रिस्पॉन्स म्हणून पुन्हा एकदा इस्रायलनं सुद्धा जे आहे एक प्रकारे इराणमधल्या इस्फहान असेल, त्याचबरोबर तेहरान असेल आणि सेंट्रल इराणमधल्या काही स्थानांवर हल्ले त्या ठिकाणी केलेले। नक्कीच ही परिस्थिती जी आहे आज घडीला स्फोटक त्या ठिकाणी बनलेली आहे आणि ज्या प्रकारचे इराण त्याचबरोबर इस्रायल यांचे एक दुसऱ्यावर हल्ले होत आहेत त्या अनुषंगाने भविष्यामध्ये सुद्धा हे हल्ले वाढतील अशा प्रकारची परिस्थिती आहे। एकूण गणित त्या ठिकाणी लक्षात घ्या, एका बाजूला जे आहे अमेरिका लवकरात लवकर या युद्धामधून बाहेर त्याला पडायचंय विजयी मुद्रेनं, म्हणून तो जो आहे डिप्लोमसीच्या माध्यमातून इस्रायलने चर्चा करावी आणि हल्ले करू नये असा स्टान्स त्या ठिकाणी घेतोय। दुसऱ्या बाजूला इराणला जो आहे डेटरन्स म्हणजे जे आहे आम्ही झुकणार नाही हे त्याला दाखवायचंय आणि तिसऱ्या बाजूला सर्वात महत्त्वाचं इस्रायलसाठी एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आहे। अशा प्रकारे जखमी वाघ इराणला त्याचे लष्करी सामर्थ्य